पंतप्रधान आणि इतर व्हीव्हीआयपींसाठी एका दिवसासाठी रस्ते आणि फुटपाथ मोकळे केले जातात, मग करदात्या सर्वसामान्यांसाठी ते दररोज मोकळे का ठेवले जाऊ शकत नाही, अशी टिप्पणी करत उच्च न्यायालयाने पदपथांवर अतिक्रमण रोखण्यात अपयशी ठरलेली मुंबई महापालिका आणि पोलिसांवर कठोर ताशेरे ओढलेले आहेत। मोकळे फुटपाथ आणि चालण्यासाठी सुरक्षित जागा असणं हा प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे आणि सरकारने ते उपलब्ध करून देणं बंधनकारक आहे, असं निरीक्षण न्यायमूर्ती MS सोनक आणि न्यायमूर्ती कमल खटा यांच्या खंडपीठाने नोंदवलं। शहरातील बेकायदा फेरीवाल्यांसंदर्भात उच्च न्यायालयानं गेल्या वर्षी स्वतःहून जनहित याचिका दाखल करून घेतली होती आणि त्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी झाली आहे। फुटपाथवर अतिक्रमण करणं हा प्रकार काही नवीन नाही आहे। मात्र आता उच्च न्यायालयाने सरकारवर आणि मुंबई महानगरपालिकेवर ताशेरे ओढले आहेत। फुटपाथवर अतिक्रमण करणं, जे नो हॉकर झोन आहे तिथे आपला ठेला लावणं हे आता दुकानदारांना महागात पडणार आहे, कारण का थेट उच्च न्यायालयाने सरकार आणि मुंबई महानगरपालिकेला ताशेरे ओढत हे हटवण्याचे आदेश दिले आहेत। मुंबई उच्च न्यायालयाच्या सांगण्यानुसार ज्या वेळेला पंतप्रधान येतात किंवा एखादी VIP मुवमेंट असते त्याच वेळेला हे सगळे ठेले काढले जातात, मात्र इतर दिवशी हे सगळे ठेले तसेच असतात। त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी लगेच मुंबई महानगरपालिकेकडून खबरदारी घेतली जात आहे आणि प्रत्येक ठिकाणी अशा मुंबई महानगरपालिकेच्या गाड्या ज्या अतिक्रमण विभागाच्या आहेत हटवण्यासाठी उभ्या केल्या असतात त्या टप्प्याटप्प्यावर उभ्या केल्या गेल्या आहेत आणि जिथे अतिक्रमण त्यांना वाटतंय तिथे अतिक्रमण हटवण्याचं काम मुंबई महानगरपालिकेचे मार्शल्सतर्फे देखील केलं जात आहे। त्यामुळे उशिरा का होईना उच्च न्यायालयाने हे ताशेरे ओढल्यानंतर सरकार आणि मुंबई महानगरपालिकेला जाग आली आहे आणि जिथे जिथे अतिक्रमण करण्यात आले आहेत नो हॉकर झोनमधून ते हटवण्याचं काम आता सुरू करण्यात आलं आहे। इतर जी लोक दैनंदिन ह्या रस्त्यावरून जात असतात, मार्गावरून जात असतात, त्यांना देखील याचा त्रास निश्चितच होत असतो। त्यामुळे आता हे कधीपर्यंत हटवण्यात येते आणि हेच पुढे देखील चालू राहणार का निर्णय दिल्याच्या नंतर काही महिन्यानंतर पुन्हा एकदा अतिक्रमण केलं जाईल हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे।